देवेंद्र फडणवीस तुम्हाला कसे वाटतात? देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला मिळालेली दैवी देणगी आहे, बरं गॉड गिफ्ट आहे. बरं माझा नेता आहे म्हणून नाही, म्हणजे त्यांच्याकडे जे गुण आहेत ते दैवी गुण आहेत. दैवी गुण तुम्ही मोठा शब्द वापरता. अत्यंत जबाबदारीने मी बोलतो. पुरोगामी समजणाऱ्या, पुरोगामी महाराष्ट्र नाही पण समजलं, महाराष्ट्र म्हणजे पुरोगाम्यांचं राज्य आहे. थोतांड पुरोगाम्याच्या राज्यामध्ये प्रचंड जातीयवादामध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री देवाभाऊ होतोय, हे दैवी गुण आहे. त्यांना आशीर्वाद आहे आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड पाठबळ आहे. भाजप त्यांच्या बाजून आहे. 1 मे 1960 नंतर महाराष्ट्राला मिळालेला हा मुख्यमंत्री असा आहे की महाराष्ट्राला सगळ्यात पुढे घेऊन जाऊ शकतो. माझा नेता आहे म्हणून मी बोलत नाही, मी तर बोलतो नेहमी, परंतु त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्यांच्याकडे ती ताकद आहे. महाराष्ट्र कमी वेळात त्यांना समजला. महाराष्ट्र कमी वेळात त्यांनी पायाखाली पिंजून काढलाय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणारा या वयातला एकमेव नेता आहे. या महाराष्ट्रातली सामाजिक वीण त्यांना कळते. मराठा समाजाचे काय प्रश्न आहेत, ओबीसीचे काय आहेत, मायनर ओबीसीचे काय आहेत, आदिवासींचे काय आहेत, मागासवर्गीयांचे विषय काय आहेत, यांची त्यांना पक्की जाण आहे. त्याच्यासाठी काय प्रयोग करायचे ते त्यांनीच केलेत ना. सारथीसारखी संस्था निर्माण करणं कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्याला का नाही वाटलं? सारथी संस्था निर्माण करताना टीका टिप्पणी झाली त्यांच्यावरती. आज हजारो पोरं सारथीतनं अधिकारी झालेत, UPSC MPSC. गरीब मराठा समाजाच्या मुलांना माहीत आहे सारथीची मदत काय आहे. एखादा माझ्या गावातला गरीब मराठा समाजाचा पोरगा पुण्यात क्लासला येणार आहे किंवा दिल्लीला क्लासला जाणार आहे, तर पहिल्यांदा आई वडिलांना त्या खिशात 10-20 हजार रुपये टाकले पाहिजेत, तर तो पुण्यात येईल, पोलीस शोधल. त्याची काही ओळख नाही ना पुण्यात, सगळ्यांची सगळ्याचे नातेवाईक मित्र नाहीत. देवाभाऊचं सरकारनं पहिली स्कीम आणली आकस्मित निधी, म्हणजे MPSC आणि UPSCला, सारथीला, महाज्योतीला, TRTIला, बार्टीला जो पोरगा सिलेक्ट झालाय त्याच्या खात्यात पहिल्यांदा पैसे, म्हणजे आई बापाच्या भूमिकेत सरकार आहे. पहिल्यांदा 20,000 खिशात टाकते, तिथं जा, जरा काहीतरी इकडं तिकडं खर्चायला तुझ्याकडे पैसे असू दे, मग तुला खोली मिळेल, मग तुला मेस मिळेल, मग तुझे मित्र होतील. म्हणजे आई वडील जशी काळजी करत तसं आपलं सरकार करते. हे योजना सरकारच्या आहेत ना. बरोबर. त्यामुळं तुम्हाला दैवी नाही, अजून माझं पुढं ऐकून घ्या. म्हणजे मी बोलतोय ते अत्यंत जबाबदारीनं बोलतोय. कोणाला काय वाटतं याच्याशी मला देणं घेणं नाही. देवाभाऊंच्या बद्दल पोटात उठणारे पण खूप आहेत, पण त्याला आता पर्याय नाही. त्यांच्या हातात ते राहिलंच नाही गणित. ते गणित लोकांच्या हातात गेलं. या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना देवाभाऊ नको आहे, पण या महाराष्ट्रातल्या विस्थापित लोकांना देवाभाऊ पाहिजे. प्रस्थापितांपेक्षा विस्थापितांची संख्या कैक पटीनं जास्त आहे. त्यामुळं कोणी काही करू शकत नाही. या महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्याला पाणी द्यावं ही देवाभाऊलाच वाटलं. का नाही वाटलं? सरकार नव्हतं, जलसंपदा खातं नव्हतं, अर्थ खातं नव्हतं, का मुख्यमंत्री नव्हते? सगळं होतं का पाणी नव्हतं? सगळं होतं, पण देऊ शकले नाहीत. आता महाराष्ट्रातला बहुतांश दुष्काळी पट्टा हा ओलिताखाली येतोय. त्या शेतकऱ्याचे आशीर्वाद आहेत की ज्यांना मटकी, तूर याशिवाय पीक घेता येत नव्हतं, ते आता 3-3, 4-4 पिकं लोक घेत आहेत. ते आशीर्वाद देत आहेत ना लोक. मराठवाडा वॉटर ग्रीड का नाही लोकांना वाटलं हो? मराठवाड्याची मतं घेऊन, मराठवाड्याचे आमदार खासदार घेऊन तुम्ही सत्ता भोगली. त्या मराठवाड्याला समुद्रात वाहून जाणारं पाणी वळवलं पाहिजे, हे देवाभाऊला वाटलं, हे दुसऱ्याला नाही वाटलं. म्हणून हा दैवी गुण आहे. शेतकऱ्यांना कर्ज, वीज बिल माफ करावं का नाही कुणाला वाटलं? आपल्या सरकारनं केलं ना. शेतकऱ्यांच्या बद्दल भाषणात बोलणं खूप सोपं आहे, पण शेतकऱ्यांच्यासाठी कृती करणं अवघड आहे. रात्री लाईट शेतकऱ्याला इथे आहे. साप चावून, विंचू चावून, विहिरीत पडून, वीज करंट लागून अनेक शेतकरी मेलेत. माझ्या नेत्याला वाटलं ना की त्याला दिवसा लाईट दिली पाहिजे, म्हणून आता महाराष्ट्रातले 50% फेडर सोलारवरती घेतले. दिवसा लाईट, सकाळी सूर्य उगवला लाईट चालू, सूर्य मावळा लाईट बंद. हे दैवी गुण असल्याशिवाय होत नाही मेट्रो सिटी एवढ्या डेव्हलप करणं. आणि हा असा एकमेव नेता आहे, एखाद्याला गावाकडचंच कळतंय, मुंबईतलं कळत नाही. एखाद्याला मुंबईतलं कळतंय, गावाकडचं कळत नाही. एखाद्याला विद्यार्थ्यांचं कळतंय, पण समाजाचं बिन कळत नाही. सगळे विषय कळणारा हा माणूस आहे. ऑलराऊंड आहे. भाषांचं सगळ्या प्रभुत्व आहे. आंतरराष्ट्रीय जगात काय चाललंय कुठल्या मुख्यमंत्र्याला सांग. म्हणजे मी काय टीका म्हणून बोलत नाही, कोणाला तर विचार, त्याच्याकडे आमचा गुण आहे. अर्थसंकल्प काय असतो हे ते अगोदरपासून पुस्तक लिहून सांगते. अर्थसंकल्प, आता मी पण आमदार आहे, मला अर्थसंकल्प कळतो सगळा.
जे अज्ञान आहे ते सांगायला पाहिजे ना आपलं. बरं हे सगळ्यांनाच कळत नाही, ते त्यांना कळतंय. म्हणजे मी बोलतोय ते प्रेमापोटी बोलत नाही. मी बोलतोय माझा नेता आहे म्हणून बोलत नाही. त्या नेत्याकडे गुणच तसा आहे आणि म्हणून महाराष्ट्र डेव्हलप करण्याची प्रचंड ताकद ही माननीय देवाभाऊंच्या मध्ये आहे. म्हणून आता नंबर 1 वरती महाराष्ट्र आहे, पुढे पण तो राहील. आणि हे नेतृत्व कायम महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असलं पाहिजे, तरच महाराष्ट्राचे प्रश्न एकदम व्यवस्थितपणे मिटू शकतात. ओके. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.